आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2219 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. दास झालो हरिदासाचा, बुद्धी काया मने वाचा, बुद्धी काया मने वाचा, तेथे प्रेमाचा सुकाळ, टाळ मृदंग कल्लोळ, टाळ मृदंग कल्लोळ, नाशे दुष्ट बुद्धी सकळ, समाधी हरि कीर्तने, समाधी हरि कीर्तने, ऐकता हरिकथा सकळ, भक्ती लागे त्या अभक्ता, भक्ती लागे त्या अभक्ता, देखोने कीर्तनाचा रंग, कैसा उभा पांडुरंग, कैसा उभा पांडुरंग, हे सुख ब्रह्मादिका, नाही नाही मने तुका, नाही नाही मने तुका, तेथे प्रेमाचा सुकाळ, टाळ मृदंग कल्लोळ, टाळ मृदंग कल्लोळ. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण मी 8-10 दिवस माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडलेलं नाही, कारण माझं व्रतही कंप्लीट झालेलं आहे आणि माझ्या जीवनामध्ये काही सांसारिक अडचणी होत्या. मी गावाला गेलो होतो म्हणून माझ्या जीवनामध्ये हे 8-10 दिवस चिंतन मांडणं झालं नाही. मी माफी मागतो. आणि महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, दास झालो हरिदासाचा, बुद्धी काया मने वाचा. कारण महाराज सांगतात मी माझ्या जीवनामध्ये त्या हरिदासाचा दास झालो, नुसतं दास झालो नाही. तर महाराज सांगतात मी काय केलं, त्या हरिदासाला बुद्धी अर्पण केली, माझी काया म्हणजे माझा हा देह त्या हरिदासाला अर्पण केला, माझं मन अर्पण केलं आणि माझी वाणी म्हणजे वाचा हरिदासाच्या चरणी अर्पण केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं पहिलं चरण आहे. कारण आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपणही आपल्या जीवनामध्ये कसलाच विचार न करता हरिदासाचं दास हो. कारण नवविधा भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल असं काही सांगता येत नाही. कारण का, अत्यंत भक्ती ही शिळावरली पोळी आहे, अत्यंत कठीण आहे. म्हणून भक्तीनं आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. ज्ञानेश्वरी काय सांगते, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण काय सांगतात, हे सांगितल्याप्रमाणे आचरण करून एवढं सोपं नाही ती भगवंताची प्राप्ती करून घेणं. म्हणून महाराजांनी इथं सांगितलं की आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही काय करा, तर डोळे झाकून जे हरिदास असतात त्या हरिदासाचं दास व्हा. आणि त्या हरिदासाचं दास होऊन तुमच्या जीवनामध्ये तुमची बुद्धी ही काया म्हणजे देह, मन आणि वाचा त्याला पूर्ण अर्पण करा तुमच्या जीवनामध्ये. मात्र आता हरिदास कुणाला म्हणावं, हरिदास कसा ओळखावा, हे 2 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता हरी म्हणजे विश्वाचा पालन करणारा देव, त्याला हरी म्हणतात, त्याला विष्णू म्हणतात, त्याला कृष्ण म्हणतात, त्याला राम म्हणतात, त्याला अनंत नावं आहेत. महाराजाच्या अनुभूतीमधून त्याला हरी असं महाराजांनी नाव दिलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याला अनुभूती येणार नाही, अनुभूती येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोणती तरी एक भक्ती करावी लागेल. भक्ती नाही 99% सांगता येत नाही तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. ही सोपा मार्ग महाराजांनी सांगितलेला आहे. कारण तुम्ही हरिदासाचं फक्त दास व्हा. एकदा त्या हरिदासाचं दास झालात नक्की तुम्हाला मग तुमच्या जीवनामध्ये, कारण काय होईल, त्या हरिदासाचं दास झालात, त्याला तुमची बुद्धी, देह, मन, वाचा पूर्ण अर्पण केलात तर नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या तुमच्या स्वतःच्या स्वरूपाची आणि भगवंताची, संताची तुमच्या जीवनामध्ये भेट झाल्याशिवाय राहणार नाही. हरी हा शब्द जो आहे, हरा या शब्दापासून हरी शब्द तयार झालेला आहे. हरा म्हणजे काय, ज्यानं मनाचं हरण करून घेतलेलं आहे तोच हरिदास, जो मनाचं हरण करतो आणि त्या भगवंताच्या चिंतनामध्ये तो सदैव लीन असतो.
म्हणजे हरिदास त्याच्या जीवनामध्ये त्यानं कारण रात्रंदिवस चिंतन करून त्या हरीची प्राप्ती करून घेतलेली असते. म्हणून का त्याला शरण जाणं, त्याला आपली बुद्धी, काया, मन, वाचा सर्व अर्पण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या जगामध्ये आपण कोणाला हरिदास म्हणतो हेही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण दास होतो पण हरिदासाचे दास होत नाही. कारण हरिदासाचं दास का होत नाही? कारण ज्याला भगवंताची प्राप्ती झालेल्या असा जो महात्मा आहे तो महात्मा त्याच्या वरल्या लक्षणाहून कळतच नाही. कारण त्याची आंतरिक जी अवस्था असते ती एवढी उच्च कोटीची असते. बाहेरली अवस्था त्याची साधी असते, त्याची राहणीमान साधा असतं, त्याचं बोलणं साधा असतो. तो सदैव म्हणतो मला काही कळत नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लगेच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलात, अमृतानुभवाचा केलात, धर्मग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपला अहंकारच वाढतो. अहंकारानंच आपल्या जीवनामध्ये आपण बोलत असतो. मग तो हरिदास म्हणतो मला याच्याबद्दल काही कळत नाही. मग आपण म्हणतो ती येडा मनुष्य आहे. म्हणून आपण त्या हरिदासापासून लांब जातो. कारण भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये हे जे ज्ञान आहे बाहेरलं गोळा केलेलं ज्ञानाचं विसर्जन करावं लागतं. हरी म्हणजे तुमच्या आत असणारा हरी आहे. त्या हरीची प्राप्ती करण्यासाठी आत कसं उतरावं लागतं, कोणत्या भक्तीनं आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते. कारण 9विधा भक्तीनं तर शास्त्रानं सांगितलेलं आहे. मी माझ्या जीवनामध्ये अनेक ओळीमध्ये किंवा माऊलीच्या हरिपाठामध्ये 6व्या हरिपाठाच्या अभंगामध्ये माऊलीने स्पष्ट सांगितलं हे भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होतच नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जर माऊली म्हणजे ज्ञानाचे राजे आहेत किंवा ज्ञानाची मूर्तीच माऊली म्हटलं, जर ज्ञानानं आपल्या जीवनामध्ये भगवंत प्राप्तीचा म्हणजे मार्ग, हरी प्राप्तीचा मार्ग या भक्तीनं जर होत नसेल, माऊली सांगतात त्यांच्या जीवनामध्ये, तर आपण आपल्या जीवनामध्ये ह्या भानगडीत न पडण्यापेक्षा आपण सरळ हरिदास हे कठीण आहेत ओळखीनं आपल्या जीवनामध्ये. हरिदास ते तुम्ही त्याच्या जवळही गेलात तर ते ओळखू देत नाही. त्यांचा रंग ते लपवित असतात. कारण ते सतत म्हणतात मी माझ्यासारखा अज्ञानी नाही. जो म्हणतो मी ज्ञानी आहे तो पहिला समजायचा ह्याला काही तो त्याच्या मागं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लागू नका. कारण ज्यानं स्वतःच्या स्वरूपाची ओळख केलेली आहे, स्वतःच्या आत्मस्वरूपाची ओळख केलेली आहे, त्याला त्या भगवंताची आशीदास्य भक्ती केलेली आहे, त्या मन, बुद्धी, चित्त सर्व त्या भगवंताला अर्पण करून त्यानं कोण्यातरी हरिदासाला त्याच्या जीवनामध्ये शरण जाऊन त्यानं स्वतः भगवंताची प्राप्ती करून घेतलेला असा जो महात्मा असतो त्याची आत्म्याची अवस्था, कारण त्याच्या आत्म्याच्या अवस्थेमध्ये तो स्थिर झालेला असतो. कारण त्याची आध्यात्मिक अवस्था एवढी उच्च कोटीची असते. म्हणून आपल्याला तो वरल्या रंगानं काही कळत नाही. वरून पाहिलं तर आपल्याला त्याची अवस्था कळत नाही. आतली अवस्था आपल्या जीवनामध्ये दिसत नाही. पवित्र भावनेनं त्याच्या जीवनामध्ये त्यानं नित्य नियम कर्म केलेलं असतं. ह्या जगामध्ये पवित्र भावनेनं अनेक लोक कर्म करतात, पण स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी हरिदासाला किंवा संताला शरण जावं लागतं किंवा त्यांचं दास्यत्व आपल्या जीवनामध्ये पत्करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये संयम लागतो आणि कशाचाही मोह लागत नाही. मोह सोडून दिला पाहिजे. मोहानं तर आपल्या जीवनामध्ये वाटोळ केलेलं आहे. निर्भय लागतं. निर्भय कशाचं म्हणजे मरणाचं भीती आपल्या जीवनामध्ये नसली पाहिजे. म्हणून असा जो हरिदास असतो असा हरिदासाला आपण आपल्या जीवनामध्ये शरण गेलं पाहिजे. त्याला बुद्धी, काया, मन, वाचा हे सर्व आपल्या जीवनामध्ये अर्पण केलं पाहिजे. याच्यावर मी उदाहरण देतो. स्वामी हरिदास हे भारतीय आध्यात्मिक कवी होते आणि ते मोठे संगीतकार होते. म्हणून ग्वाल्हेरचा जो राजा होता मानसिंग तोमर यांच्या दरबारामध्ये त्यांना मोठे संगीतकार म्हणून त्यांना ती पदवी त्या टायमाला मी दिली होती. कारण राजाला जर भक्तिगीतं त्या टायमाला ध्रुपद अनेक गाणे त्याच्या जीवनामध्ये ऐकावं वाटत असेल, प्रत्येक ही
कारण कवी संगीतकार त्याच्या राज्यामध्ये ते ठेवलेले असतात. मग राजाच्या मनोरंजनासाठी ते मग ते भगवंताची, कारण कधी जे राजा सांगल, भक्तिगीत म्हणलं भक्तिगीत, द्रुपद म्हणलं द्रुपद, ते गायन करायचे. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये गायनाच्या साधनेमधून, संगीताच्या जोरावर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, कारण स्वामी हरिदास यांनी त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली होती. त्या हरीला पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं होतं. म्हणून हरिदास असतात. हरिदास हे पूर्ण त्यांचा विश्वास देवावर असतो. त्यांच्या भक्तीने त्यांनी हरी त्यांच्या जवळ केलेला असतो. त्यांची भक्ती पाहून हरी त्यांना प्राप्त झालेला असतो. त्यामुळे जे हरिदास असतात त्यांच्या जीवनामध्ये अहंकार नसतो, अभिमान नसतो, मान सन्मान त्यांना त्याच्यापासून हजारो कोस दूर असतात. अत्यंत साधं राहणं असतं, साधं बोलणं असतं. ज्ञान असून अज्ञानी म्हणून ते जगामध्ये स्वीकारतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये असे हरिदास हे कळत नाहीत. आणि हे कळणं म्हणजे एकदा जर आपल्याला हरिदास कळाले आणि त्यांचं दास्यत्व आपल्या जीवनामध्ये आपण पत्करलं, मग आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायला अत्यंत सोपं झालं. कारण तुम्ही हरिदासाला शरण जाणं हेच तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हरिदास आहेत या जगामध्ये, आपण त्या हरिदासाला शरण जावं आणि त्या हरिदासाला आपलं बुद्धी, आपलं मन, आपला देह, आपली वाणी सर्व अर्पण करावं. आपलं ज्ञान जे आहे तेही टाकून देऊ. काही ज्ञान नाही. 4 पुस्तक वाचल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ही बाहेरून गोळा केलेल्या ज्ञानाचं विसर्जन करावं लागतं. मी माझ्या जीवनामध्ये बार वेळेस सांगतो. म्हणून तुम्हाला जर खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही हरिदासाचे दास व्हा. हेच महाराज अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तेथे प्रेमाचा सुकाळ, टाळ मृदंग कल्लोळ, टाळ मृदंग कल्लोळ. जे हरिदास असतात त्यांचे ती प्रेमाचीच मूर्ती असतात. कारण ते साक्षात प्रेम म्हणलं तर हरिदास. कारण ते भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये टाळ मृदंगाचा जयघोष चालू असतो. त्या नामघोषामध्ये ते रममान झालेले असतात. ते एवढे कारण आनंदी असतात, एवढे प्रेमळ असतात की त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या आनंदाचा आपल्याला वर्णन करता येत नाही. एवढे ते त्या भगवंताच्या नामघोषामध्ये एकरूप झालेले असतात. असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाशे दुष्ट बुद्धी सकळ, समाधी हरी कीर्तनी, समाधी हरी कीर्तनी. एकदा हरिदास कळाले, हरिदासाला तुमच्या जीवनामध्ये तुमची मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्व अर्पण केला, देह अर्पण केलात, मग तुम्ही कितीही दुष्ट बुद्धी असेल, कितीही तुमच्या जीवनामध्ये पाप केलं असेल, तर महाराज सांगतात की ते हरिदास बघून घेतो. त्याच्या भक्तीची ताकद एवढी आहे, त्याच्या भजनामध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये समाधी हरी कीर्तनी. तुम्हाला त्याच्या कीर्तनामध्ये, त्याच्या भजनामध्ये कवा समाधी लागली आहे, कधी तुमचं पाप नष्ट झाले हे तुमच्या जीवनामध्ये कधी कळतच नाही. कारण तुम्ही अभक्त असलेले कधी भक्त झालात, त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये कधी गुढी लागली आहे, त्या हरीच्या कीर्तनामध्ये कधी समाधी लागल्या याचंही भान तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला राहत नाही. असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, ऐकता हरी कथा, भक्ती लागे त्या भक्ता, भक्ती लागे त्या अभक्ता. तर तुमच्या जीवनामध्ये एक वेळ जरी त्या हरिदासाची हरिकथा ऐकली, हरिदासाचं भजन ऐकलं, त्यांच्या मुखामधून निघणारे शब्द आपल्या जीवनाचा उद्धार करतात. आपण कितीही अभक्त असलो, आपण कितीही पापी असलो, तर आपणही त्या भगवंताचे भक्त होतो. त्या भगवंताची भक्तीची गोडीच लागते एवढंच महत्त्व नाही.
ऐकता हरिकथा भक्ती लागे अभक्ता. त्या भगवंताची गोडी लागते आणि भगवंताची गोडी लावून संताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते आणि त्या भगवंताचीही आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते. एवढा अधिकार त्या हरिदासामध्ये असतो. म्हणून महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त त्या हरिदासाचं दास्यत्व तुमच्या जीवनामध्ये पत्करा. कारण महाराजाच्या जीवनामधला अनुभव सांगायचा असेल तर महाराजाचे 14 जे टाळकरी होते ती चोर होते, पण संगत कोणाची लागली? जगद्गुरू तुकोबाराची त्यांना संगत लागली. चोरी करायचं सोडून दिलं आणि महाराजाच्या कीर्तनामध्ये ते टाळकरी म्हणून त्यांच्या जीवनामध्ये, कारण इतिहासमध्ये त्यांचे नावं नोंद आहेत, कारण अनेक पुराणामध्ये त्यांचे नावं त्या 14, कारण महात्म्याचे नावं आज या जगामध्ये आपण नाव घेतो. म्हणून एवढं हरिदासाचं महत्त्व आहे. म्हणून हरिदासाच्या मुखामधली कथा ऐकलात, भजन ऐकलात, त्याची संगत घडली तर तुम्ही कितीही अभक्त असलात नक्की तुमच्या जीवनामध्ये भक्त होता, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, देखोनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग, कैसा उभा पांडुरंग. जिथं हरिदासाचं कीर्तन असतं तिथं संत न बोलवता येत असतात आणि संत न बोलवता आलं की भगवंतही तिथं न बोलवता येत असतो. आणि त्या कीर्तनाचा रंग, कारण ते एवढा रंग असतो त्या भगवंताला, कारण त्याच्या जीवनामध्ये, कारण त्या कीर्तनात भगवंत नाचायला लागतो. म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, कारण नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कारण नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत होता, नुसता नाचत नाही, त्याचा पितांबर कधी सुटला हे भान त्याला त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये फक्त हरिदासाचा दास होवं, त्याला आपला देह मन बुद्धी चित्त सर्व अर्पण करावं. आपलं ज्ञानसुद्धा, ज्ञान अर्पण केलं की तुमचा अहंकार तुमच्या जीवनामध्ये तोही अर्पण केला जातो. तो जो सांगेल तसं आपल्या जीवनामध्ये आपण वागावं. नक्कीच आपल्याला संताची आणि भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका, नाही नाही म्हणे तुका. हे सुख ब्रह्मादिकाला सुद्धा त्याच्या जीवनामध्ये मिळत नाही. कारण ब्रह्मदेव असेल, कारण सूर्यदेव असेल, अग्निदेव असेल, इंद्रदेव, चंद्रदेव, हे सर्व जी स्वर्गामधले देव आहेत त्यांना हे ब्रह्मादिकाला सुख महाराज 2 वेळेस म्हणतात, नाही नाही म्हणे तुका. कारण त्यांच्या जीवनामध्ये हे सुख त्यांना कधीच मिळत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे सुख पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? महाराजांनी जे सांगितलं, संतांनी जे सांगितलं त्या शब्द आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवावे. कारण आपण दास होतो, दास होत नाही, पण आपण कुणाचे दास होतो? आपल्याला विवेक दिला आहे, बुद्धी दिलेली आहे, आपण दास जरूर होवं, पण हरिदासाचंच दास होवं. कारण जो हरिदासच झालेला नाही, मग ते रामायणाचार्य असेल, भागवताचार्य असेल, महंत लावला असेल त्याच्या जीवनामध्ये, कारण अनेक पदव्या या जगामध्ये लावलेले महात्मे आहेत, अनेक त्यांच्या जीवनामध्ये ते बोलत राहतात, पण ते दास झालेत का नाही? आधी आपल्या जीवनामध्ये हरिदासाचं दास हो, एवढी सोपी गोष्ट महाराजांनी सांगितलेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हरिदासाचं दास होवं. नक्की आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संताची प्राप्ती, आपल्या स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी फक्त आपण, कारण दास हो, फक्त संताच्या दासाचा दास हो. म्हणून महाराजांनी कितीतरी अभंग दासाबद्दल केलेलं आहे. म्हणून ही दास्यभक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. दास तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर कसलेच अधिकार नसतात दासाला. कारण दासाला बस म्हणलं तर बसावं लागतं, उठ म्हणलं तर उठावं लागतं. कारण हनुमंतरायाने त्यांच्या जीवनामध्ये श्रीराम प्रभूची दास्यभक्ती केली. दास्यभक्ती एवढी सोपी नाही.
कारण काहीच आपल्या मनावर राहत नाही, झोपणंसुद्धा आपल्या मनावर राहत नाही. कारण मन त्याला अर्पण केलेलं आहे, बुद्धी अर्पण केलेली आहे, देह अर्पण केलेला आहे. म्हणून दास्यभक्ती अत्यंत कठीण असणारी आहे आणि अत्यंत चांगली असणारी आहे. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबारा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.